आम्ही तात्पुरतं उपोषण सोडलंय असं नवनाथ वाघमारे यांनी म्हटलेलं आहे। राज्य सरकारनं पाठीत खंजीर खुपसल्यास पुन्हा उपोषण करणार असा इशाराही नवनाथ वाघमारे यांनी दिला आहे। तर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिले असं नवनाथ वाघमारे म्हणाले। सगळे सोयरे अध्यादेश काढता येणार नसल्याचा शब्द दिलाय असा दावा ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी दिलेला आहे। तर एकीकडे मनोज जरांगे पाटील आंदोलन करताना दिसून येत आहे। सगळे सोयरेची अंमलबजावणी करा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। त्यांचं उपोषणही सुरू झाले। तर दुसरीकडे आता ओबीसी नेते पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसून येत आहेत। त्यांनीही आंदोलनाचा इशारा दिला आहे। जरी ही यात्रा निघत असली तरी देखील पुन्हा एकदा आंदोलन छेडणार असा इशारा नवनाथ वाघमारे यांनी दिला आहे। नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केलं होतं काही दिवसांपूर्वी जालन्यामध्ये आणि त्यांना जेव्हा शब्द देण्यात आला, आश्वासन देण्यात आलं सरकारकडून, त्यानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं होतं। मात्र जर आम्ही हे तात्पुरतं उपोषण सोडलेलं आहे, राज्य सरकारनं पाठीत खंजीर खुपसला असेल तर आम्ही पुन्हा उपोषण सुरू करणार असा इशारा नवनाथ वाघमारे यांनी राज्य सरकारला दिलेला आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार याविषयी आता वेगवेगळे प्रश्न उपस्थित होताना दिसून येत आहेत। कारण दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हेही आंदोलन करतायत। हा यात्रा जनसंवाद यात्रा, जन आक्रोश यात्रा ही आम्ही सुरू केलेली आहे। नक्कीच जर या राज्य सरकारने कुठेतरी आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं आणि आम्हाला दिलेला शब्द जर बदलण्याचं काम केलं तर आम्ही सुद्धा उपोषणाला बसणार आहोत। आम्ही उपोषण तात्पुरतं सोडलेलं आहे, तात्पुरतं स्थगित केलेलं आहे। आमचे नेते आदरणीय या देशाचे ओबीसीचे नेते आदरणीय भुजबळ साहेबांच्या शब्दाने भुजबळ साहेबांनी आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही तात्पुरतं हे उपोषण स्थगित केलेलं आहे। परंतु मुख्यमंत्र्यांनी भुजबळ साहेबांकडे आश्वासन दिलंय, आम्हाला सुद्धा त्यांच्या समितीनं आश्वासन दिलंय। याच्यामध्ये जर या राज्यातील मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी बदल केला तर नक्कीच आम्ही पुन्हा उपोषणाला बसू शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।